नमस्कार. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत, प्रकाशक श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान पीठापुरम या ग्रंथाच्या प्रस्तावनेमधील काही मुद्दे आपण आत्ता विचारात घेणार आहोत. या ग्रंथाचं वैशिष्ट्य हे की यात अनेक घटना भविष्यकाळात घडणाऱ्या आहेत आणि त्या आधीच लिहिल्या गेलेत. जसं मी ऐकलं आहे की वाल्मिकींनी आधी रामायण लिहिलं आणि त्यानुसार रामायण घडलं, तद्वत हा ग्रंथ आधी लिहिला गेला आहे आणि त्यात नमूद केलेल्या घटना नंतर घडलेत असं प्रस्तावनेमध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे. त्यातल्या काही घटना अशा आहेत. पहिली घटना, हा ग्रंथ मल्लादी बापन्नावधानुलू म्हणजे श्रीपादांचे मातामह यांच्या 33व्या पिढीत प्रकाशित होईल. आता सध्या श्री मल्लादी गोविंद दीक्षितुलू हे मल्लादी बापन्नावधानुलूचे 33वे वंशज आहेत. त्यांनीच हा ग्रंथ संस्थानला दिला. दुसरी घटना नमूद केली, मी पुढचा अवतार कारंजा येथे नृसिंह सरस्वती या नावाने घेईन. माझे स्वरूप माझ्या मातामहासारखे असेल. तेथून मी गंधर्वपूर व पुढे कर्दळी वनात जाईन. तेथे 300 वर्षपर्यंत समाधीत राहीन व नंतर स्वामी समर्थ या नावाने प्रज्ञापूर कंसात अक्कलकोट येथे प्रकट होईल. तिसरी घटना, माझे ज्येष्ठ बंधू श्रीधर शर्मा हे महाराष्ट्रात समर्थ रामदास स्वामी होतील. नरसिंह वर्मा छत्रपती शिवाजी या नावाने जन्म घेऊन महाराष्ट्रात राज्य स्थापन करून रामदासांचे शिष्यत्व स्वीकारतील. चौथी घटना, माझे दुसरे बंधू श्री राम शर्मा हे श्रीधर नावाने जन्म घेऊन महायोगी होतील. पाचवी घटना, श्री रामचंद्र प्रभूंनी हनुमंतास दिलेली माणिकाची माला माणिक प्रभू होतील. याशिवाय साईबाबा, गाडगे महाराज अशा अनेकांचा उल्लेख या ग्रंथात भविष्य रूपात आला आहे. असं या ग्रंथामध्ये नमूद केलेलं आहे. याची सत्यासत्यता, हे खरं आहे का, ही अंधश्रद्धा आहे का, हा अंधविश्वास आहे का, याचा ज्यांनी त्यांनी विचार करायचा आहे. ज्यांनी त्यांनी आपापलं सत्य शोधायचं आहे. पण एवढं नक्की की दैनंदिन जीवनामध्ये इतरांची सत्य उपयुक्त ठरतात का, की स्वतःचं सत्य उपयुक्त ठरतं, असा जर विचार केला तर आपण प्रत्येकानेच या ग्रंथाचा अभ्यास करत असताना ग्रंथात काय लिहिलं आहे ही जर कन्सेप्ट, धारणा किंवा दुसऱ्या कोणाचं तरी सत्य असेल तर ते सत्य मी पडताळून न पाहता त्याला असत्य म्हणणं ही अंधश्रद्धा आहे का, आणि ते पडताळून न पाहता ते मान्य करणं ही पण अंधश्रद्धा आहे का, असा विचार करत पुढे जाणं शक्य होणार आहे. या ग्रंथाचं शास्त्रोक्त पारायण कसं करायचं या ग्रंथात नमूद केलेलं आहे. एकूण 7 दिवसाचं आहे. आपण पारायणाच्या दिशेने जात नाही आहोत म्हणून तो विषय तूर्त आपण बाजूला ठेवतोय. आता आणखीन एक विषय इथे आहे की श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायाच्या पठनाचे फल काय आहे. या अध्यायांचं पठण केलं तर काय मिळतं. आता पठण कशाला म्हणायचं हे आधी स्पष्ट करून घेणं ज्याचं त्यांनी आवश्यक आहे. वाचन म्हणजे पठण का, मन लावून वाचन म्हणजे पठण का, वाचलाय त्याच्यावर विचार करणं, चिंतन मनन करणं आणि त्याचा दैनंदिन जीवनामध्ये वापर करून पाहणं आणि मग हाती लागणाऱ्या सत्यनुसार जगणं म्हणजे पठण का. हा वैयक्तिक अन्वेषणाचा विषय असू शकतो. तूर्त या ग्रंथामध्ये कुठल्या अध्यायाचं पठण केल्याने त्याचं काय फल प्राप्त होतं याची एक यादी दिली आहे. ती फक्त सुरुवातीला वाचूया. आणि ती वाचण्यापूर्वी एक मुद्दा आहे की आपल्याला विज्ञान, सायन्स याची व्याख्या आपली आपण शोधणं गरजेचं आहे, आपली आपण करणं गरजेचं आहे.
कारण आता विज्ञानाचं युग आहे, त्यामुळे अध्यात्मसुद्धा विज्ञानाच्या निकषांवर उतरलं तरच मान्य करण्याची मानवी मनबुद्धीला सवय लागत चाललेली आहे. मग व्हॉट इज सायन्स? आता मी माझी व्याख्या सांगतो, आपण आपली व्याख्या तयार करू शकता. कॉज इफेक्ट रिलेशनशिप इज सायन्स. कार्यकारण भाव, कार्यकारण संबंध म्हणजे सायन्स. याचा अर्थ असं असं केलं की असं असं फळ मिळतं, असं केलं, कर्म केलं की त्याचं हे फळ आहे, हे कॉज आहे आणि हा त्याचा इफेक्ट आहे. हा जो संबंध आहे हे निसर्गात घडणारी क्रिया आहे, ती म्हणजे विज्ञान. याचा अर्थ ती गोष्ट पुन्हा पुन्हा केली तरी तेच फळ मिळणार आहे, ती एकदा केली तरी तेच फळ मिळणार आहे. वारंवारिता हा विज्ञानाचा एक निकष असू शकतो. या जाणीवेतून मंत्र जप केला तर हे फायदे होतात, यज्ञ केला तर हे फायदे होतात, व्यायाम केला तर हे फायदे होतात, असा आहार घेतला तर हा परिणाम होतो, तो आहार घेतला तर तो परिणाम होतो. म्हणजे पंचेंद्रियांनी आतमध्ये जे जे जात आहे, आतमध्ये जो प्रोसेसर आहे, त्यातून जे आउटपुट येणार आहे ते आउटपुट म्हणजे फळं, आणि आतमध्ये जे जात आहे त्याचा तो परिणाम. म्हणून अमुक केल्यावर अमुक घडतं हा विज्ञानाच्या कक्षेतला भाग आहे. माझ्या वैयक्तिक धारणेनुसार याचा अध्यात्माशी काही संबंध नाही. आता यादी वाचतो. पहिला अध्याय जर पठण केला, पठणाची व्याख्या ज्यांनी त्यांनी निश्चित करावी आणि मगच यावर विचार करावा, तर घरात शांती नांदते, सुखाची प्राप्ती होते. दुसरा अध्याय मनक्लेश निवारण. तिसरा अध्याय नागदोष निवारण, संतान प्रतिबंधक दोष निवारण. चौथा अध्याय मुलींना योग्य वर प्राप्ती, गुरुनिंदा दोष निवारण. पाचवा विघ्न दूर होण्यास देवता कोपापासून मुक्ती. सहावा पितृशापापासून मुक्ती, अज्ञान निवृत्ती, विवेक प्राप्ती. आता मी फळं वाचत चाललोय. संतान प्राप्ती, लक्ष्मी कृपा कटाक्षला. नववा प्रारब्ध कर्मनाश. दहावा दौर्भाग्यनाश. 11 दुर्गुणापासून मुक्ती. 12 शरीरारोग्य प्राप्ती, शरीर आरोग्य प्राप्ती. 13 व्यवसाय वृद्धी, पशुवृद्धी. 14 आपदा निवारण, उत्साह वृद्धी. 15 अकारण कलह निवारण, पूर्वजन्म कृत दोष निवारण. 16 धनाकर्षण शक्ती वृद्धी. 17 सिद्ध पुरुषांचे आशीर्वाद. 18 पापकर्मांचा नाश, भाग्यवृद्धी. 19 मानसिक क्लेश निवारण. 20 कष्ट नष्ट निवारण. 21 आध्यात्मिक लाभ, पुण्यवृद्धी. 22 कर्मदोष निवारण. 23 ऐश्वर्य प्राप्ती. 24 दाम्पत्य सुख. 25 आर्थिक समस्या दूरीकरण. 26 दुर्दैवनाश, संतान प्राप्ती. 27 ऐश्वर्यलक्ष्मी प्राप्ती. 28 विवाह अनुकूल व शीघ्र होण्यास. 29 पितृदेवतांचे आशीर्वाद. 30 उज्ज्वल भविष्य होण्यास. 31 विद्या ऐश्वर्य यांची प्राप्ती. 32 सद्गुरु कृपा कटाक्ष प्राप्तीसाठी. 33 अनुकूल विवाह होण्यासाठी. 34 ऋणमोचनांसाठी. 35 वाक्सिद्धीसाठी. 36 अनुकूल दाम्पत्य जीवनासाठी. 37 जीवनात स्थैर्य. 38 आत्मस्थैर्य. 39 सर्पदोष निवारण. 40 असाध्य कार्यात यश मिळण्यासाठी. 41 लोकनिंदा परिहारार्थ. 42 हरवलेले मूल सापडण्यास. 43 अष्टैश्वर्य प्राप्तीसाठी. 44 उज्ज्वल भविष्यासाठी. 45 सर्व क्षेत्रात वृद्धी. 46 त्वरित विवाहासाठी. मुमुक्षु यांना चारी पुरुषार्थ सिद्धीसाठी. 49 समस्त कर्म दोषापासून निवृत्ती. 50 गुरुनिंदा केल्यामुळे आलेले दारिद्र्य दूर होण्यास. 51 जलगंडाधिकापासून रक्षण. 52 सर्व समस्या अप्रयत्नाने दूर होतील. 53 महापाप ध्वंस होण्यास. असे 53 अध्याय. आणि त्यांच्या पठनाने, वाचनाने नाही, पठनाने काय प्राप्त होतं त्याचा इथे यादी दिलेली आहे. आपण अभ्यास प्रक्रियेचा वापर करून पठण करणार आहोत. आणि अभ्यास प्रक्रिया म्हणजे श्रवण, मनन, चिंतन आणि निधिध्यास, ज्याचा अर्थ आपण टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. आज इथे थांबूया. आणि काही वेळेला दिवसातनं 2 ऑडिओ येतील, काही वेळेला 1 येईल, एखाद्या दिवशी येणारही नाही. जसं घडेल त्याच्याबरोबर राहूया आणि या सगळ्या ज्ञानयज्ञाचा आनंद घेऊया. धन्यवाद. शुभेच्छा. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.